स्वागत आहे. आज आपण एका खूप कॉमन पण तितक्याच त्रासदायक समस्येबद्दल बोलणार आहोत, वातज प्रतिशाया, हां, ज्याला आपण हल्ली ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो. बरोबर. ॲलर्जिक रायनायटिस. अनेकांना याचा अनुभव असतोच. म्हणजे अचानक खूप शिंका, नाक गळणं, डोळ्यातून पाणी. हो, डोळे किंवा नाक खाजवणं, डोकं जड होणं, ही सगळी लक्षणं. अगदी. तर आज आपण डॉक्टर यशवंत घोडे यांच्या अभ्यासावर आधारित काही आयुर्वेदिक घरगुती उपायांवर बोलणार आहोत. आयुर्वेदानुसार यामागे प्रामुख्याने वात आणि कफ या दोषांचं असंतुलन असतं, बरोबर? अगदी बरोबर. डॉक्टर घोडे यांच्या अभ्यासातून हेच दिसतं की आयुर्वेद फक्त लक्षणांवर नाही तर मूळ दोषांवर काम करतं. म्हणजे शरीरातलं संतुलन साधणं, आतून बळकट करणं यावर भर असतो. तर आज आपला उद्देश हाच आहे की या माहितीतील उपाय समजून घेऊया, ते कसे काम करतात याची जरा सविस्तर चर्चा करू. नक्कीच. चला तर मग. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया. माहितीमध्ये सगळ्यात आधी उल्लेख आहे नस्य कर्माचा. नस्य. म्हणजे नाकात औषधी तेल किंवा तूप टाकणे. हो. सकाळी आणि संध्याकाळी गाईचं तूप किंवा अणुतेल किंवा षडबिंदू तेल. हो. प्रत्येकी 2-2 थेंब. हो. हे ऐकायला थोडं वेगळं वाटतं. म्हणजे नाकात तेल टाकण्याने नक्की काय फायदा होतो? हो, म्हणजे सुरुवातीला वाटू शकतं. पण नस्य हे आयुर्वेदात पंचकर्माचा एक महत्वाचा भाग आहे, विशेषतः म्हणजे मानेच्या वरच्या भागाच्या विकारांसाठी. अच्छा. आणि वातज प्रतिशयामध्ये कसं आहे की वाढलेला वात दोष शरीरात कोरडेपणा आणतो. हा कोरडेपणा नाकाच्या आतल्या त्वचेवर पण परिणाम करतो, म्हणजे म्युकस मेम्ब्रेनवर. हो. ती मग जास्त सेन्सिटिव्ह होते. ओके. आणि ॲलर्जनला लगेच प्रतिक्रिया देते. नस्यकर्माने काय होतं, तेल किंवा तूप वापरल्याने हा कोरडेपणा कमी होतो. तिथली त्वचा स्निग्ध राहते, तिला एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, संरक्षण मिळतं. अच्छा, म्हणजे एक प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतं. हो, अगदी तसंच. त्यामुळे ॲलर्जनचा थेट संपर्क टळतो आणि ॲलर्जीची प्रतिक्रिया कमी होते, असे यामागचं तत्व आहे. म्हणजे हे नाकाच्या आतल्या भागाला एक प्रकारे बळकट करण्यासारखं झालं. पण अभ्यासात याच विशिष्ट तेलांचा उल्लेख का आहे? म्हणजे हे प्रकृतीनुसार बदलू शकतं का? हो, चांगला प्रश्न आहे. अभ्यासात गाईचं तूप, अणुतेल आणि षडबिंदू तेल यांचा उल्लेख आहे, कारण ही तिन्ही द्रव्य वात आणि कफ दोषांवर चांगली काम करतात. अच्छा. गाईचं तूप स्निग्ध आहे, वात कमी करतं. अणुतेल आणि षडबिंदू तेल तर अनेक औषधी वनस्पतींपासून बनवलेली सिद्ध तेल आहेत, जी नाकातील अडथळे दूर करतात, दोष शांत करतात. तशी ही सामान्यतः सुरक्षित आहेत. पण हो, त्रास जास्त असेल किंवा प्रकृती वेगळी असेल तर वैद्याचा सल्ला नक्कीच महत्वाचा ठरतो. समजलं. बरं, आता पुढचा उपाय. नावामुळे थोडा धक्कादायक वाटू शकतो, धूम्रपान. पण लगेच स्पष्ट करते, याचा सिगारेट ओढण्याशी काहीही संबंध नाही. हो, नाही, बिलकुल नाही. गैरसमज नको व्हायला. आयुर्वेदात धूम्रपान म्हणजे औषधी वनस्पती जाळून त्यांचा धूर श्वासावाटे घेणं. यात हळद, ओवा, कडुनिंबा यांचा धूर घेण्यास सांगितलंय. बरोबर. यामुळे शिंका कमी होतात असं म्हटलं आहे. पण मला विचारायचं होतं की धूर आत घेणं, खास करून ज्यांना श्वसनाचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हे सेफ आहे का? अगदी योग्य प्रश्न आहे. हे बघा, आयुर्वेदी धूम्रपान हे नेहमीच्या स्मोकिंगपेक्षा खूप वेगळं आहे. इथे उद्देश हानिकारक रसायनं घेणं नाही, तर औषधी वनस्पतींचे सूक्ष्म गुणधर्म थेट श्वसनमार्गात पोचवणं आहे. ओके. हळद, ओवा, कडुनिंब यांच्यात 10 शामक, जंतुनाशक, कफ कमी करणारे गुण आहेत. अच्छा. धुरामुळे हे गुणधर्म थेट नाकाच्या घशाच्या आतल्या भागापर्यंत पोचतात. तिथली सूज, जडपणा कमी होतो. आणि ही प्रक्रिया अगदी थोडा वेळ आणि नियंत्रित पद्धतीने करायची असते. पण हो, ज्यांना तीव्र दमा किंवा इतर गंभीर त्रास आहेत त्यांनी वैद्यांना विचारल्याशिवाय करू नये. बरोबर. पण सामान्य वातज प्रतिशायामध्ये योग्य पद्धतीने केल्यास शिंका आणि नाक वाहणं कमी व्हायला मदत होऊ शकते, असं अभ्यास सांगतो. अच्छा, म्हणजे हे एक औषध म्हणूनच आणि मर्यादित करायचंय. हो. ठीक आहे. आता एक उपायाकडे वळूया, जो आपल्यापैकी अनेकांच्या घरात अगदी सहज केला जातो. खास करून सर्दी खोकला झाल्यावर, तो म्हणजे काढा. हो, काढा तर अगदी परिचित. या माहितीत हळद, सुंठ, काळी मिरी, तुळस आणि पिंपळी यांचं मिश्रण पाण्यात उकळून त्यात थोडं मध घालून पिण्याचा सल्ला दिलाय. बरोबर. हे घटक तर आपल्या घरात नेहमीच असतात, सुंठ, काळी मिरी वगैरे. हो. पण यांचं एकत्रित मिश्रण ॲलर्जीवर कसं काम करतं? अगदी. हे घटक एकत्र आल्यावर खूप प्रभावी ठरतात. बघा, यातले बहुतेक वनस्पती, सुंठ म्हणजे सुकलेलं आलं, काळी मिरी, पिंपळी या तर त्रिकटू म्हणून ओळखल्या जातात. त्रिकटू? हो, आणि त्या उष्ण आहेत.
वातच प्रतिशायामध्ये वात आणि कफ दोन्ही वाढलेले असू शकतात. कफमुळे नाक गळतं, जडपणा येतो. हो. हे उष्ण पदार्थ कफ पातळ करून बाहेर काढायला मदत करतात. आणि महत्वाचं म्हणजे ते पचनक्रिया सुधारतात, अच्छा. ज्याला आयुर्वेद अग्निदीपन म्हणतं. हळद तर धाशामक आणि अँटी ॲलर्जिक आहेच. तुळस श्वसनमार्गासाठी उत्तम, कफ कमी करते, प्रतिकारशक्तीला पण मदत करते. त्यामुळे हे सगळं एकत्र घेतल्याने अनेक पातळ्यांवर काम होतं. आणि यात मधाची काय भूमिका आहे? ते फक्त चवीसाठी की आणखी काही कारण आहे? नाही, फक्त चव नाही. आयुर्वेदात मधाला योगवाही म्हणतात. योगवाही? हो, योगवाही म्हणजे जे स्वतःच्या गुणांसोबत इतर पदार्थांचे गुण पण शरीरात खोलवर आणि प्रभावीपणे पोचवतं. अरे वा. त्यामुळे काढ्यातल्या वनस्पतींचं गुणधर्म शरीरात चांगले शोषले जातात. शिवाय मधाचं स्वतःचं गुण पण आहे, ते कफ कमी करतं, घशाला आराम देतं. अच्छा. फक्त एक काळजी घ्यायची, मध कधी खूप गरम काढ्यात नाही घालायचं, कोमट झाल्यावरच. ही योगवाही संकल्पना खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आता एका महत्वाच्या वनस्पतीकडे येऊया, जिचा उल्लेख हल्ली खूप होतो प्रतिकारशक्तीसाठी, गुळवेल. हो, गिलोय. अभ्यासात गुळवेलाचा काढा किंवा रस रोज साधारण 20 मिलीलिटर घेण्याचा सल्ला आहे, कारण ते प्रतिकारशक्ती वाढवतं. ॲलर्जिक रायनायटिस सारख्या स्थितीत प्रतिकारशक्तीची भूमिका नक्की काय असते आणि गुळवेल त्यात कशी मदत करते? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ॲलर्जी म्हणजे काय खरं तर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युन सिस्टम काही साध्या गोष्टींना, धूळ, परागकण यांना चुकून धोकादायक समजते आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला करते. ही जी अतिप्रतिक्रिया आहे तीच ॲलर्जीची लक्षणं. बरोबर. गुळवेल, जिला आयुर्वेदात गुडुची म्हणतात, ती एक श्रेष्ठ रसायन औषधी आहे. रसायन म्हणजे जे शरीराला पोषण देतं, तारुण्य टिकवतं आणि विशेषतः प्रतिकारशक्ती सुधारतं. पण इथे सुधारता म्हणजे फक्त वाढवतं असं नाही. अच्छा. गुळवेल प्रतिकारशक्तीला मॉड्युलेट करते, म्हणजे संतुलित करते. जी अनावश्यक किंवा अतिप्रतिक्रिया असते ना ॲलर्जीमध्ये, ती कमी करायला मदत करते. ओके. आणि शरीराची संरक्षण प्रणाली अधिक समजूतदारपणे काम करेल यासाठी मदत करते. म्हणून ॲलर्जीसारख्या स्थितींमध्ये गुळवेलासारखी रसायनं उपयोगी पडतात असं मानलं जातं. वा, म्हणजे हे फक्त लक्षणं लगावण्याऐवजी मुळात जाऊन इम्युन सिस्टमलाच बॅलन्स करण्याचा प्रयत्न आहे. खरंच वेगळा दृष्टिकोन. अगदी. यानंतर एक अगदी सोपा आणि ओळखीचा उपाय, हळद दूध. हो, तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून पिणे. हा तर अगदी पिढ्यानपिढ्या चालत आलेला उपाय आहे. यामागे काय विचार आहे? हो, आणि या पारंपरिक उपायामागे पण ठोस आयुर्वेदिक आणि आता सायंटिफिक आधार पण आहे. हळदीमध्ये जे कर्क्युमिन असतं ना, त्याचे अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म तर आता सगळ्यांनाच माहीत आहेत. बरोबर. ॲलर्जीमध्ये श्वसन मार्गात जी सूज येते ती कमी करायला हळद मदत करते. आणि रात्री दुधासोबत घेतल्याने 2 फायदे. कोणते? एक तर दुधामुळे शांत वाटतं, झोप चांगली लागते. आणि दुसरं म्हणजे रात्री आपल्या शरीराची नैसर्गिक दुरुस्तीची प्रक्रिया चालू असते. त्यावेळी हळदीचे गुणधर्म शरीराला मिळतात. त्याने आतली सूज कमी होते, शरीराला आराम मिळतो. हे मिश्रण वात कफ दोन्ही शांत करतं. खरंय. आता एक उपाय जो लगेच आराम देतो असं म्हणतात, जेव्हा नाकं चोंदलेलं असतं किंवा कफ भरल्यासारखं वाटतं, वाफारा घेणे. स्टीम इन्हलेशन. हो, पाण्यात थोडा ओवा आणि हळद टाकून वाफ घेण्याचा सल्ला आहे. नुसत्या वाफेपेक्षा यात ओवा हळद टाकण्याचे काय विशेष फायदे? साधी वाफ घेतल्याने कफ पातळ होतो, हे तर आहेच. पण त्यात ओवा आणि हळद टाकल्याने फायदे वाढतात. ओव्यामध्ये थायमॉल नावाचं एक इसेन्शियल ऑइल असतं. अच्छा. ते तीव्र जंतुनाशक आहे, अँटी फंगल पण आहे. ते श्वसन मार्ग मोकळं करतं. आणि हळद? हळदीचे दाहशामक आणि जंतुनाशक गुणधर्म वाफे वाटे थेट आतल्या थरांपर्यंत पोचतात. त्यामुळे फक्त नाक मोकळं होत नाही, तर तिथली सूज कमी होते, इन्फेक्शनचा धोका कमी होतो. म्हणजे आराम पण मिळतो आणि आतून फायदा पण होतो. अगदी. तात्पुरता आराम तर मिळतोच, पण मूळ समस्येवरही थोडं काम होतं. म्हणजे हे उपाय वेगवेगळ्या लेव्हलवर काम करतात, काही लोकल, काही पूर्ण शरीरावर. पण हे झालं उपायांबद्दल. अभ्यासात आहारावर पण भर दिलाय. हो, आहार नियम. दही, थंड पदार्थ, आईस्क्रीम, थंड पाणी टाळायला सांगितले आहे आणि त्याऐवजी गरम, ताजं, हलकं, पचायला सोपं अन्न घ्यावं. बरोबर. आहारात लसूण, आलं, मिरी, हळद, तुळस, पिंपळी यांचा वापर वाढवावा असंही म्हटलंय. आहाराचा इतका थेट संबंध कसा असतो ॲलर्जीशी?
आयुर्वेदानुसार तर आहार हा आरोग्याचा आणि रोगांचा मूळ आधार आहे. वातज प्रतिशयामध्ये वात आणि कफ वाढलेले असतात. दही, थंड पदार्थ हे मुळातच कफ वाढवतात, पचायला जड असतात. ओके. त्यामुळे ते टाळायला सांगितलंय, कारण ते दोष अजून वाढवतील. या उलट गरम, ताजं, हलकं अन्न घेतलं की पचनशक्ती चांगली राहते. म्हणजे अग्नी. हो, अग्नी. लसूण, आलं, मिरी, पिंपळी, हळद हे सगळे पदार्थ उष्ण आहेत. भूक वाढवतात, पचनाला मदत करतात. ते कफ कमी करतात, वात शांत करतात आणि अग्नी प्रदीप्त करतात. जेव्हा अग्नी चांगली असते तेव्हा शरीरात आम तयार होत नाही. आम म्हणजे टॉक्सिन्स. हो, म्हणजे न पचलेले अन्नघटक किंवा विषद्रव्य असं म्हणू शकतो. आम हे अनेक रोगांचं मूळ मानलं जातं. ते प्रतिकारशक्ती कमी करतं. अच्छा. त्यामुळे योग्य आहार घेऊन अग्नी चांगली ठेवणं हे फक्त पथ्य नाही, तर उपचाराचाच एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही जे खातात तेच तुम्ही बनता, हे अगदी खरं आहे इथे. आहारासोबतच जीवनशैलीतील बदलांवर पण भर दिलाय. हो, जीवनशैली. साहजिकच ॲलर्जी वाढवणारे घटक टाळायला सांगितले आहेत. धूळ, धूर, पराकण, तीव्र वास, थंड हवा वगैरे. हो, ट्रिगर्स टाळणं महत्वाचं. पण त्याचबरोबर सकाळी नियमित प्राणायाम करायला सांगितलं आहे. विशेषतः अनुलोम विलोम आणि भस्त्रिका. प्राणायामाचा कसा उपयोग होतो ॲलर्जी कमी करण्यात? इथे पुन्हा आयुर्वेदाचा तो समग्र दृष्टिकोन दिसतो. एकीकडे बाहेरची कारणं टाळा आणि दुसरीकडे प्राणायामासारख्या उपायांनी शरीराची आंतरिक शक्ती आणि संतुलन वाढवा. अच्छा. प्राणायाम हे फक्त श्वासाचे व्यायाम नाहीयेत. अनुलोम विलोम दोन्ही नाकपुड्यांमधील श्वासाचा प्रवाह संतुलित करतं. मज्जासंस्था शांत होते. ॲलर्जीमध्ये अनेकदा नर्व्ह सिस्टीम उत्तेजित असते. ती शांत झाली की प्रतिक्रियेची तीव्रता कमी होऊ शकते. श्वसन मार्ग पण शुद्ध होतो. आणि भस्त्रिका प्राणायाम वेगाने श्वास आत बाहेर घेण्याचा प्रकार आहे. त्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते, शरीरात उष्णता निर्माण होते जी कफ कमी करते, रक्ताभिसरण सुधारतं. ओके. नियमित प्राणायामाने श्वसनसंस्था मजबूत होते आणि ॲलर्जीला तोंड देण्याची शरीराची क्षमता वाढते, असं योग आणि आयुर्वेद मानतं. हे सगळं ऐकल्यावर लक्षात येत आहे की आयुर्वेद ह्या समस्येकडे किती वेगवेगळ्या बाजूंनी पाहतो. आहार, विहार, औषधं, श्वसन. अगदी होलिस्टिक अप्रोच. पण या माहितीमध्ये एक महत्वाची सूचना किंवा इशारा पण दिला आहे. तो खूप महत्वाचा आहे. असं म्हटलं आहे की जर लक्षणं खूप तीव्र असतील, खूप वर्षांपासून त्रास असेल किंवा या घरगुती उपायाने आराम मिळत नसेल तर स्वतःच उपचार करत बसू नये. बरोबर. तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्यावा. ते गरज वाटल्यास पंचकर्म उपचारांची पण शिफारस करू शकतात. हो, आणि हा इशारा खरंच खूप महत्वाचा आहे. आपण ज्या उपायांवर बोललो ते सौम्य ते मध्यम लक्षणांसाठी किंवा त्रास नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगले आहेत. पण ॲलर्जी जुनाट असेल, तीव्र असेल किंवा रुग्णाला इतरही त्रास असतील तर फक्त हे उपाय पुरेसे नसतात. ओके. अशावेळी अचूक निदान, दोषांची नेमकी स्थिती समजून घेणं आणि योग्य उपचार योजना आखणं गरजेचं आहे, जे वैद्यच करू शकतात. आणि पंचकर्म हे शरीरात साठलेले दोष आणि विषद्रव्य मुळापासून बाहेर काढणारे उपचार आहेत. स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, नस्य. हे खूप प्रभावी आहेत, पण ते प्रत्येकासाठी नसतात आणि ते फक्त तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवेत. बरोबर. त्यामुळे लक्षणं गंभीर असल्यास किंवा आराम मिळत नसल्यास प्रोफेशनल सल्ला घेणं हेच योग्य आहे. तर आजच्या चर्चेतून आपण डॉक्टर यशवंत घोडे यांच्या अभ्यासावर आधारित वातज प्रतिशयासाठी अनेक आयुर्वेदिक घरगुती उपाय पाहिले. नस्य, औषधी धूर, काढे, हळद दूध, वाफारा आणि सोबत आहार, जीवनशैलीतील बदल किती महत्वाचे आहेत हेही पाहिलं. अगदी. हे सगळं पाहता एक समग्र संतुलित दृष्टिकोन दिसतोय आयुर्वेदाचा. नक्कीच. आणि यातला महत्वाचा निष्कर्ष काय? तर हे उपाय हे एकमेकांना पूरक आहेत. काही स्थानिक पातळीवर काम करतात, जसं नस्य किंवा वाफारा, तर काही आतून प्रतिकारशक्ती आणि दोषांवर काम करतात, काढा, गुळवेल, हळद दूध. बरोबर. आहार आणि प्राणायाम तर संतुलन राखायला आणि मूळ कारणांवर परिणाम करायला मदत करतात. म्हणजे फक्त लक्षणं दाबण्याऐवजी शरीराची नैसर्गिक क्षमता वाढवणं हे महत्वाचं. दोषांचं संतुलन साधणं. अगदी. हाच या उपायांमागील मुख्य विचार आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय. आजच्या या धावपळीच्या युगात आपण आरोग्याच्या समस्यांसाठी पटकन आधुनिक उपायांकडे जातो. ते आवश्यक पण असतं अनेकदा. हो, खरे. पण त्याचबरोबर डॉक्टर घोडे यांच्या अभ्यासात सांगितल्याप्रमाणे आपल्या घरात सहज उपलब्ध गोष्टींमधनं करता येण्यासारख्या पिढ्यानपिढ्या अनुभवलेल्या पारंपरिक पद्धती पण आहेत.